अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि 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 अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि। अम्बा माता की जय। नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मीर्नमोस्तुते। नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मीर्नमोस्तुते। भुक्तिमुक्तिप्रयादिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मीर्नमोस्तुते। योगजे योगसम्भूते महालक्ष्मीर्नमोस्तुते। महापापहरे देवी महालक्ष्मीर्नमोस्तुते। परमेश्वरी जगन्माता महालक्ष्मीर्नमोस्तुते। जगस्थिते जगन्माता महालक्ष्मीर्नमोस्तुते। सर्वसिद्धिं प्राप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा। द्विकालय पठे नित्यं धनधान्य समन्विता। महालक्ष्मीर्भवे नित्यं प्रसन्न वरदा शुभा प्रसन्न वरदा शुभा प्रसन्न वरदा शुभा। रक्ष रक्ष जगन्माता देवी मंगल चंडिके हरिके विपदा हर्ष मंगल कारिके हर्ष मंगल दक्षे च हर्ष मंगल दायिके शुभ मंगल दक्षे च शुभे मंगल चंडिके मंगल मंगल दक्षे च सर्व मंगल मांगल्ये सदा मंगले देवी सर्वेषां मंगल्याले। पूज्य मंगल वारे च मंगलाभीष्ट देवते पूज्य मंगल भूपस्य मनुवंश संतति। संसार मंगलधारे मोक्ष मंगलदायिनी सारे च मंगलधारे च पारे च सर्वकर्मणा प्रतिमंगलवारे पूज्य मंगल सुखप्रदे मंगल सुखप्रदे मंगल सुख। आयुरक्षे तु वाराही धर्म रक्षे तु वैष्णवी यश कीर्तिं च लक्ष्मीं च धनं च चक्रिणी। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश जिने लोक उजागर रामदूता तुलित बलधामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरन विराज सुवेशा हाथ वज्र और ध्वजा विराजे कांधे मूज जनमो साजे। विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनबे को रसिया। मोक्ष रूप धरि भीम रूप धरि असुर समारे रामचंद्र के काज सवारे लाय सजीवन लखन जियाए। रघुपति के ने बहुत बड़ाए तुम मम प्रिय भरत सम भाई सहस भजन तुमरो जस गावे। सनकादिक ब्रह्मादिक मुनिषा नारद सारद जम कुबेर दिक्पाल जहाते कभी कोई कही सके कहा। तुम उपकार सुग्रीव के ना राम मिलाए राजपद दी
तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भयस युग सहस्र योजन पर भानु लिल्लोताई मधु प्रभु मोद्रिका मेल मुख माई दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हारे थे राम दुआरे तुम रखवारे आपन भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नाशे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जुलावे सब पर राम तपस्वी राजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों जुग प्रताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियार साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलार अष्ट सिद्धि नव विधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख विसरावे अंत काल रघुवर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहा और देवता चित्तन धरई हनु संकट कटे मिटे सब पीरा जो सुमरे हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गुसाई कृपा करो गुरुदेव जो सत बार पाठ कर कोई छूट ही बंदी महासुख हो जो यह पढ़े हनुमान 40 तुलसीदास सदा हरि चेरा कीजे पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसो सुरभु सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब संतन की जय 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 सीताराम निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम जो पूजा करतो ना तो ते लिंबू ठेवतो जर आहे ना बरं का त्याला नंतर जो लिंबू ठेवायचा मी आपल्याला आणि त्यावर मला काय वाटलं की काय करतो मी त्याला टोकलं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। आज भक्तमाल ग्रंथामध्ये चारण म्हणजे भगवंताच्या चरणाचीच नुसती उपासना करणारे भक्त, जसं जैन धर्मामध्ये वृषभदेवांच्या फक्त चरणाची पूजा करतात, अभिषेक सुद्धा करायचा असेल अशा लोकांना चारण भक्त म्हणतात। उद्धवाने भगवंताचे फक्त चरण घेतले, भरताने फक्त चरण घेतले, म्हणून असे जे भक्त असतात त्यांना चारण भक्त असं म्हणतात। भगवंताच्या चरणकमलाला शरण ग्रहण करणारे आणि भगवंताचे गुण गाणारे जे भक्त आहेत हे अनेक होऊन गेले, तर त्याच्यातले काहींची नावं सांगितले। चौमुखजी म्हणजे 4 प्रकारचे मुख ज्यांना आहे, 84जी, चंडीजी हे भगवत गुणाचं गुण गाऊन भगवंताच्या चरणाची पूजा करणारे होते। पुढे श्री कर्मानंदजी, कोल्हाजी यांनी चरणाची पूजा करून काव्य रचलं। पुढे अहलाजी मथुरेमध्ये राहणारे, माधवजी सरळ स्वभावाचे, जीवनदासजी, नारायणदासजी नम्र स्वभावाचे, असे हे अनेक चारणदास भक्त होऊन गेले। आता चौमुखजी जे आहे त्यांचं वर्णन सांगतात की हे चौमुखजी कसे होते, तर चौमुखजी हे भगवंताचे भक्त आणि भक्त असून संतांमध्ये ज्यांची गणना झाली,
बरेच भक्त असतात, पण त्यांची गणना संतात होत नाही. मग त्यांची गणना संतात कशी झाली तर चौमुखजी आपल्या नगराहून एकदा बैलगाडीवर बसून दर्शनाकरता द्वारकापुरीला चाललेले होते. जाता जाता रस्त्यामध्ये एका अरण्यामध्ये एक बैल मरण पावला. समस्या आली की आता एक बैलानं गाडी चालायची कशी. मनामध्ये अतिचिंता चालली होती. एवढ्या वेळात एका क्षणात एक बैल त्यांच्या समोर येऊन उभा राहिला. आता अचानक बैल आपण कोणाजवळ मागितला नाही, काही नाही, असा आल्यानंतर यांनी थोडा विचार करायला पाहिजे होता. पण माणसाला काम भागलं म्हणजे मनुष्य त्या कामाच्या आनंदात असतो. यांनी त्या बैलाला गाडीला झोपलं आणि भगवंताचे चरण त्यांच्याजवळ होतच, पादुका. त्या गाडीमध्ये पादुकेची पूजा केली की देवा एवढ्या जंगलामध्ये तुम्ही मला ही मदत केली, मी तुमचा कृतार्थ आहे. आता त्यांना काय माहीत नाही की हा बैल भगवान द्वारकाधीशच बनले, हे माहीत नव्हतं. आता यांनी गाडी हाकलायला सुरुवात केली. ज्याप्रमाणे त्या बैलाला मारावं त्याप्रमाणे असं करत करत द्वारकेला आले आणि द्वारकेला गाडी सोडली आणि तो बैल अंतर्धान पावला. की देवान पाहिलं की आता जास्ती गडबड करण्यात काय हरकत नाही, अंतर्धान पावला. तो अंतर्धान पावल्यावर यांच्या नक्की लक्षात आलं की हे काम कोणी मानवाचं नसून एखाद्या संताचं किंवा देवाचं आहे. आपल्याला मदत केली, आपण सुद्धा कोणी अचानक आपल्याला मदत केली तर म्हणतो भाऊ तू देवासारखा धावून आला, असं आपण सुद्धा बोलतो. अचानकपणे आपण संकटात असताना कोणी आपल्याला सहज मदत केली तर आपल्याला असं वाटतं की बा तू आमच्याकरता धावून आला, तुला देवानेच पाठवलं. त्यांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. प्रभू कृपामुळे ते चिंतित झाले आणि इतके चिंतित झाले की द्वारकेत पोहोचल्यावर अन्न नाही, पाणी नाही, काही नाही, काही नाही. फक्त द्वारकाधीशाचं दर्शन केलं आणि रात्री भजन करत बसले. भजनाचा भजनाची जी परंपरा आहे ती चारी धामांमध्ये सगळ्या क्षेत्रांमध्ये भजन करायचंच. भजनाने मनुष्य यात्रेला आल्यानंतर त्याच्या कृताकृत कर्म जे असतं त्या कृताकृत कर्माचा पापाचा नाश होतो. म्हणून त्यांना भजन करता करता ग्लानी आली. तर पोटात काही नाही. ग्लानी आल्यावर स्वप्नामध्ये दर्शन दिलं. अरे भक्ता, तुझ्यावर वात्सल्य केलं म्हणून मला तुझ्या गाडीचं बैल व्हावं लागलं. तू चिंता करू नको, मी भक्ता करता नको धावू तर कोणाकरता धावू, पण तू माझं भजन करीतच राहा. आता काय माझ्या पादुकेची चरणपूजाची नाही केली तरी चालेल, पण भजन म्हणून उत्तर अवस्थेमध्ये माणसाला काही व्रत वैकल्य तप नाही केलेली चालतात, पण ईश्वराचं भजन, नामस्मरण वेगळं आणि भजन वेगळं. भजनामध्ये आपले सगळे इंद्रिय कार्यरत होतात आणि एवढंच नाही तर सगळं शरीर आनंदित होतं आणि आनंद झाला म्हणजे आपलं शरीर जागच्या जागी डोलायला लागतं. जसं शरीर डोललं जातं आणि भजन होतं त्याप्रमाणे आपल्या हृदयामध्ये आनंद लहरी निर्माण होतात आणि आनंद लहरी निर्माण झाल्या म्हणजे हृदय पवित्र होतं आणि हृदय पवित्र झालं की त्या हृदयामध्ये परमात्माचं वास्तव्य होतं. भगवान म्हणतात नाहं वसामि नाहं वसामि वैकुंठे. काय म्हणते तब्येत? हो ना, आज नवरात्र हो ना. नाही नाही बरोबर नाही, हळूहळू हळूहळू पोरं आले की मी विचारतो.
तर भजनानं हृदय पवित्र होतं आणि भगवंताचं वचन आहे, नाहम वसामि वैकुंठे नाहम योगिनाम हृदयोर मद भक्त गायंती तत्र तिष्ठामि नारद. की हे नारदा, जिथे माझं भक्त भजन करतात त्या भक्तांच्या हृदयामध्ये मला वास्तव्य मिळतं असं सांगितलं आहे. तेव्हा यांना स्वप्नामध्ये दर्शन झाल्यानंतर यांनी आपले जे गुरु होते राघवदास यांना एक पत्र लिहिलं आणि त्यात प्रभूची स्तुती झाली, स्तुती घातली आणि अश्रुधारा एवढ्या व्हायला लागल्या डोळ्यातून की आपल्या शरीराची शुद्धही राहिले नाही. आणि त्यावेळेस ते पत्र गुरुनं राजाला दिलं आणि राजाला सांगितलं की हे भक्तीचं पत्र आहे, तू हे स्मरण करत जा, म्हणजे तुला या संसार सागरामध्ये किंवा राजपदावर बसल्यावर जो काही मनस्ताप होतो तो मनस्ताप होणार नाही. कारण राजाही शिष्य होता यांचा आणि चौमुखजी पण शिष्य होते. म्हणून दोन्ही गुरुबंधूंना चौमुखजींनी लिहिलेलं पत्र राजाला दिलं. आता राजानं ते पत्र वाचलं आणि थोडं गुरुच्या शब्दाकडे दुर्लक्ष करून दिलं. भगवान द्वारकाधीश राजाच्या स्वप्नात गेले, तू ते पत्र वाच म्हणजे तुझ्याही डोळ्यातून अश्रुधारा निर्माण होतील अशी काही करुणा लिहिली आहे. म्हणून समर्थांनी आपल्या मनामध्ये करुणा निर्माण व्हावी याकरता करुणाष्टक तुकाराम महाराजांनी विनंतीचे अभंग अशी विनंती केली आहे. ज्ञानोबांनी पसायदान, नामदेव महाराज म्हणतात जातो माघारी, ही जी अभंगवाणी लिहिली आहे करुणा, त्या करुणेनं आपलं हृदय पवित्र होतं म्हणून त्याला करुणाष्टक म्हणतात. 8 श्लोक लिहिले समर्थांनी. ज्ञानदेवांनी पसायदान लिहिलं आहे, तुकारामांनी विनंतीचे श्लोक लिहिलेले आहे. म्हणून त्यावेळेस राजा सकाळी उठला, ते पत्र वाचलं आणि त्याला रडू आलं. पण राजाच्या मनात एक शंका आली की या माणसाने देवाचं स्तोत्र तर नेहमीच लिहितो, माझं स्तोत्र लिहायला काय झालं. म्हणून त्याही दिवशी देवाचं एवढं स्वप्न पडल्यावर त्याने त्या 84 जणांना बोलवले. पुन्हा देव स्वप्नात गेले, राजा तुझ्या गुरुनं दिलेलं पत्र ज्याने लिहिलेलं आहे त्याला जर तू बोलवलं नाही तर तुला तुझ्या राज्यामध्ये एक तर भगवत भक्ताचा अपमान केला, दुसरा गुरुचा अपमान केला. काल मी स्वतः स्वप्नात येऊन तुला सांगितलं माझा अपमान केला, तू 3 अपराध केले. उद्या सकाळीच त्या भक्ताला दरबारात बोलवून त्याची माफी मागणं म्हणजे गुरुची माफी मागणं, माझी माफी मागणं हे माग. त्यावेळेला राजानं दुसऱ्या दिवशी सभेमध्ये त्याला बोलवलं आणि सभा झाल्यावर पुन्हा फटकारलं त्याला. बा राजाचं दुर्दैव. फटकारल्यानंतर पुन्हा रात्री देव स्वप्नात गेले, माझ्या इच्छेनुसार तू त्याचा सन्मान केला नाही, करायचा म्हणून केला आणि जाताना त्याला अपमान केलं, तुला दुःख भोगावं लागेल. राजानं दुसऱ्या दिवशी सगळी मेना पालखी पाठवली, कारण एवढं वैभव व्हायचं होतं म्हणून राजा देवाचंही ऐकत नव्हता. मेना पालखी बोलवली, त्याच्यात बसवलं. त्यांनी सांगितलं आता मी येत नाही, राजांना म्हणा मला माफ करा. म्हणे नाही नाही. मग राजा स्वतः आले आणि स्वतः त्याला पालखीत बसवून त्याच्या घरी घेऊन गेले. यांना चरणदास भक्त असे म्हणतात की ज्यांच्याकरता भगवान स्वतः दुसऱ्याच्या स्वप्नात 2-2दा जातात. मग राजाने त्यांना नियम दिला, रोज माझ्या मंडपात येऊन भजन करायचं. म्हणजे राजाही हळूहळू भजन मार्गाला लागला. लक्ष द्या, कारण एवढं सगळी उठाठेव देवाने का केली तर राजा चांगला होता पण भजनाचा स्वीकार करीत नव्हता.
जपाचा स्वीकार करीत नव्हता. पुष्कळ लोक ज्ञानी असतात, हुशार असतात, त्यांना सगळं कळतं ईश्वराबद्दल, पण त्यांना नामस्मरणाचा कंटाळा असतो, श्रवणाचा कंटाळा असतो, भजनाचा कंटाळा असतो. त्यांच्या स्वरूपाची त्यांना जाणीव व्हावी म्हणून देव त्यांच्या स्वप्नात जाऊन त्यांना करावं. 8 दिवस 15 दिवस झाले स्वप्नाचेच उदाहरणं येत आहे. का तर ज्यांच्या मनामध्ये काही किंतु आणि परंतु आहे म्हणून देव सगळे चरित्र आता योगायोगाने इथे आले. आपण योगायोगाने गजानन महाराजांचं चरित्र पाहिलं. म्हणजे योगायोगानं आपल्या मनामध्ये ज्या काही शंका आहे त्या शंका दूर करण्याकरता शंका म्हणजे शिक्षणाच्या मानाने जगात काही परिणाम होईल असं काही नसतं. याकरता अनुभव हे असावे लागतात. अनुभवाशिवाय काही गोष्टी कळत नाही. म्हणून राजानं त्यांना दरबारात बोलवलं आणि रोज भजन करायला दरबारात सांगितलं. राजा भजन करतो म्हणून मंत्री सावध झाले. मंत्र्यांना राजाबरोबर भजनाला बसता नाही आलं, पण मंत्री वेळातल्या वेळ काढून आपल्या फावल्या वेळामध्ये भजन करायला लागले. मंत्री घरी गेल्यावर मंत्र्यांच्या घरातले लोक भजन करायला लागले. असं पाहता पाहता गाव सगळं भजनानंदी झालं आणि राजाच्या राज्यात द्वारकाधीशाची कृपा झाली. पहा तुम्ही, नाही जरी यात्रेला गेले आणि भगवंताचं भजन केलं म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भजन हे प्रथा आहे, पण आपण काय केलं, त्या भजनाला मोल लावून टाकलं. मोले घातले रडाया तेथे कैची आचू कैची माया. कीर्तन करा मोलाने पण भजन करू नका. भजन हे भगवंताचं आहे, त्याला मोल लावायचं नाही. अशा प्रकारे राजाच्या राज्यामध्ये द्वारकाधीशांची कृपा झाली. म्हणून दुसरे संत होऊन गेले चंडजी. हे माधवजींचे पिता हे मेवाड प्रांतामध्ये ठाकूर होते, म्हणजे गावाचे अधिकारी. हे सुद्धा 4 भुजाजीचे अत्यंत अनन्य भक्त होते. यांच्याप्रमाणे माधवदासासारखे पुत्र आणि गाव निर्माण झालं. म्हणजे ज्याप्रमाणे यांचे मुलं निघाले त्याप्रमाणे गावही झालं. आणि मेवाडमध्ये या 4 भुजाजींची भक्तीची परंपरा एवढ्या चंडजी यांनी वाढवली. म्हणून यांचं चरित्र अगदी छोटं आहे. आता एक संत आहे ईश्वरदासजी. हे रोहिड्या शाखेचे चारण. यांचा जन्म जोधपूरमध्ये भद्रसेन गावामध्ये 1595 मध्ये झाला. आणि हे जन्माला जेव्हा आले तेव्हा 5 महिन्याचे झाल्यानंतर यांच्या तोंडामध्ये एक शब्द आला. म्हणजे शब्द म्हणजे द्रोहा. 1500 बचन जामे ईश्वरदास चारण वर्ण चकार मैं उस दिन भैया उत्तम सजा. आणि हे एवढा दोहा बाहेर तोंडातून पडल्यावर सगळ्यांना आनंद झाला की हा मुलगा कोणीतरी महान संत आहे. त्यानंतर त्यांच्या पित्याला आणि त्यांच्या मातेला अति आनंद झाला. पित्याचं नाव होतं सुजा आणि मातेचं नाव होतं अमरबाई. या धर्मपती नावानं यांना देवलबाई म्हणायचे. या दोघांचा आकस्मिक मृत्यू होऊन गेला. पुढे यांचे गुरु होते सुरदासजी पीतांबर भट्ट. यांनी यांना वागवलं आणि कुठे मेवाड आणि कुठे जामनगर तिथून उचलला मुलाला आणि जामनगरला घेऊन आले. ज्याने आपल्या मुखातून 15 दिवसात एक दोहा म्हटला. त्या जामनगरला यांचा भाऊ राहत होता या संताचा. त्यांना एक राजाबाई नावाची बहीण होती. तिचा दुसरा विवाह झाला होता. तिच्याजवळ सांभाळायला ठेवून दिलं.
आणि तिथे यांना या भक्तीचं वातावरण घरामध्ये मिळायला लागलं. आणि जसं वातावरण मिळायला लागलं तसं तसे दोहे रचना सुरू होऊन गेली. कारण माणसाला वातावरणाची फार गरज असते. काही हुशार मुलं असतात पण त्यांना आजूबाजूला वातावरण मिळत नाही. केव्हा पुढे त्यांना आयुष्यात मिळतं तेव्हा त्यांची चालविचाल वेगळी होऊन जाते. म्हणून माणसाला वातावरण मिळायला पाहिजे. संत काय करतात, जगामध्ये कथा प्रवचन कीर्तन करून लोकांना वातावरण निर्माण करून देण्याचे प्रयत्न करीत असतात. मंदिर झालं की बाई इथे भजन करा, उपासना करा, जप करा. पण की त्याच्या योगानं माणसांच्या मधले गुण जे आहे ते वातावरणाने प्रकाशित होतात. गुणाला सुद्धा वातावरण तसं. फळं यायला शारदीय नवरात्राचं वातावरण लागतं की आता फळं भरपूर यायला लागतील, फळांमध्ये रुची यायला लागेल, गोडी यायला लागेल. म्हणजे फळांना उत्पन्नाला सुद्धा वातावरण लागतं. नुसता पाऊस चालत नाही, हवाही लागते, ऊनही लागतं. म्हणजे वातावरण निर्माण झालं की ज्याप्रमाणे उत्पन्नामध्ये वाढ होते, घट होत नाही, त्याप्रमाणे माणसाला सत्संगाचं वातावरण मिळालं की त्याच्यामध्ये जे दैवी गुण असतात, न शिकता काही गुण आपले पूर्वजन्माचे असतात ते आपोआप प्रकाशित होतात. म्हणून घरामध्ये आपण थोडंसं धार्मिक वातावरण वाढवलं पाहिजे. नातू आजोबाचा वाढदिवस करताना केक घेऊन येतो, आजोबाला नवल वाटतं, पण त्याला समजवलं पाहिजे केक आपली संस्कृती. पण आजोबा नातवानं आणला मी कसा नाही म्हणू, हे असे आजोबा घोटाळा करून नाही रे, आपल्याकडे असं नाही. आता सगळे मला ओवाळतील, मग मी तुम्हाला पैसे देईल. आपल्यात असा वाढदिवस, आज पुरणाची पोळी करायची, आज शिरा करायचा, आज तुला काय आवडतं ते तुझ्या वाढदिवसाला करू, असं त्यांना समजवलं पाहिजे. आपण लगेच सुनेने, हल्ली सुना फार हुशार असतात, सासूचा वाढदिवस करत ते मस्त फंक्शन, पण हिचा केलं की हिचं तोंड बंद होऊन जातं, त्यांचे आपोआप सुरू होऊन जातं. बरोबर रस्ता काढतात ते. यांना वाटतं ते हुशार आहे, माझा वाढदिवस करते, म्हटलं तुझं तोंड बंद करण्याकरता तुझा चालू केला तिने, इतकी हुशार आहे ती. आपले संस्कार त्यांना समजवले पाहिजे. अहो प्रसाद दिला ना तर लगेच आई म्हणते थँक्यू म्हण. आता का थँक्यू म्हणायचं प्रसाद दिल्यावर? नमस्कार कर सांगितलं पाहिजे. मोठ्या माणसांना नमस्कार केल्यानंतर आपल्याला त्यांनी काय दिला पाहिजे? आशीर्वाद. हे समजवलं पाहिजे आपण त्यांना. आपण समजत नाही, लगेच तो पोरगा थँक्यू असे ते. कारण आपण संस्कृती घालवतोय ना, आणि त्यामुळे घरामध्ये वातावरण राहत नाही. आपल्याला वातावरण निर्मिती करणं आवश्यक आहे. हे सणवार नसते तर जगात आणखीन उदास झाल्यात. हे सगळे डॉक्टर लोक आहे ना, हे दिवाळीला 8 दिवस घर बंद करून चालले जायचे. मग त्यांचे दवाखाने काही चालायचे नाही. मग त्यांना सांगितलं तुम्ही लक्ष्मी पूजनाला जाता ना म्हणून असं, तर ते आता भाऊबीजेनंतर बाहेर पडतात. सुधारले थोडे. आपण सुनेला सुद्धा दिवाळीला भाऊबीजेलाच पाठवतो, दिवाळीच्या दिवशी नाही पाठवत कधी. धनत्रयोदशीपासून घरची लक्ष्मी घरीच पाहिजे. पाडव्याला जाऊ शकते ती. हे जी संस्कृती लावली आपल्याला, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. बऱ्याच मुली आई म्हणते तू दिवाळीला नाही म्हणे, आम्ही पाडव्याला आम्ही दोन्ही येऊ, आमचं घरचं पूजा करून. अशा मुली आईला शिकवता आले. कारण तिला कळालेलं असतं की आपल्या घरी आपण लक्ष्मी पूजन पहिल्या वर्षी केलं पाहिजे. हे वातावरणावर अवलंबून आहे. म्हणून त्यावेळेस जामनगरला राहू लागले. त्यांच्या कविता तिथल्या राजाला पटल्या आणि राजा प्रसन्न झाला. जामनगरच्या राजाचं नाव होतं पीतांबर भट. त्याने पाहिला हा बालक अत्यंत सुंदर आहे आणि छान लिहितो. म्हणून या ईश्वरदासांच्या मनात आलं की आपल्या कविता
राजाला आवडत आहे, पण राजाच्या जवळ असलेला दुसरा जो एक कवी आहे तो राजावर कविता करतो, तर राजाला त्याच्यावर केलेल्या कविताही आवडत आहे. मग या ईश्वरदासांच्या मनात राजावर कविता करणाऱ्याच्या बद्दल मनात द्वेष आला. भगवत भक्त होते तरी मनामध्ये द्वेष येऊन गेला. आता द्वेष आल्यानंतर यांच्याकडे यांची जी मावशी होती ही म्हणे, का रे तू त्याचा द्वेष का करतो, असं करू नये. तू जर भगवंताच्या कविता लिहितो तो ज्या माणसाचा द्वेष करायचे त्या माणसाने आज ठरवलं होतं की याला संपवून टाकायचं. म्हणून तो यांच्या घराच्या मागे रात्री लपून बसला की हा बाहेर पडला की याला तलवारीने उडवून द्यायचे माणसं लावले होते. मग याच्या मावशीने याला विचारलं ईश्वरदासाला की तू द्वेष का करतो. म्हणे, अगं मावशी, मी ज्या कविता लिहितो त्या देवावर लिहितो. देवाच्या कविता ऐकल्यानंतर राजाला मोक्ष मिळणार आहे. राजाच्या जीवनाचं चरित्राच्या कविता लिहून राजाचा मान वाढेल, पण मोक्ष मिळणार. तेव्हा मावशीला कळालं की हा राजाच्या हिताच्या गोष्टी करतोय. आणि ही गोष्ट जो शत्रू कवी होता की याला मारावं, त्याने ऐकली की अरे हा मुलगा या लहान वयामध्ये राजाला मोक्ष मिळाल्याकरता कविता करतोय, आपण तर पैसे मिळवण्याकरता. मग आपल्यात याच्यात अंतर आहे, याला मारण्यात अर्थ नाही. देव मारी तया कोण तारी आणि देवतारी तया कोण मारी. म्हणजे याने मारायचं ठरवलं पण तो मारू नाही शकला, कारण ते शब्द त्याच्या कानात पडले, कारण याने देवाची स्तुती केलेली होती. आणि ही स्तुती जर राजाला पटली, राजानं जर अशी स्तुती केली तर राजा मोक्षाला जाईल. राजाच्या उद्धाराचं ज्ञान तो मुलगा देत होता आणि हा फक्त राजाला खुश करण्यास करता. काही काही विद्वान लोक किंवा अधिकारी लोक जो जास्ती स्तुती करतो ना तो म्हणतात, अरे हा चॅप्टर आहे बरं, याच्यापासून लांब राहा. जास्ती स्तुती करणाऱ्याला जवळ करत नाही मोठे लोक. त्यांना माहिती असतं की हा स्वार्थी आहे, केव्हा काय करेल याचा भरोसा नाही. मग तो राजाकडे गेला. म्हणजे राजे सरकार, मला काय शिक्षा द्याल तुम्ही ते मी भोगेल, पण आज माझे डोळे उघडले. मी रोज तुमची स्तुती करत होतो आणि तुमच्याकडून द्रव्य घेत होतो. म्हणे, हो, पण ज्याने तुम्हाला भगवंताची स्तुती पाठवली त्याचं वचन ऐका. काल रात्री माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल द्वेष आला होता आणि मी दुसऱ्याकडून त्याला ठार मारणार होतो, कारण त्याचं वजन तुमच्यावर पडू नये म्हणून. पण त्याच्या मावशीने जेव्हा त्याला विचारलं की तू त्या दुसऱ्या कवीचा द्वेष का करतो, तेव्हा त्याने मला माझ्याकरता शब्द वापरले की माझ्या काव्यानं राजा मोक्षाला जाणार आहे, यांच्या काव्यानं राजा आणखीन अहंकारी होईल आणि नरकात जाईल. तर हे मला पटलं. राजेसाहेब, हे तुम्हाला पटलं तर घ्या, नाहीतर मी आता इथून निघालो. मी आता स्तुती करणार नाही, कारण मी स्तुती करून जर तुम्ही नरकात जात असाल तर माझ्या स्तुतीचा उपयोग काय. तो स्तुती करून जर तुम्हाला मोक्ष देणार आहे तर तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. माझी बुद्धी लोभी होती, ही गोष्ट कळाली, पण माझे कान आणि डोळे उघडले. मुद्द्याकडे लक्ष द्या. माझे कान आणि डोळे उघडले आणि त्यामुळे मला खरं कळालं तुम्ही राजे आहात. तुमच्यापुढे मी जास्त बोलू नये, खरं आहे, पण यावर तुम्ही विचार करावा. तो सुटला. राजाच्या समोर सांगितलं मी याला मारणार होतो, पण माझ्यापेक्षा त्याचा हेतू वेगळा आहे. राजानं सांगितलं तू इथेच थांब, मी त्याला बोलवतो. राजानं त्याला सन्मानानं बोलवलं ईश्वरदासला आणि विचारलं की तुम्ही कुठले काय. मग याने सांगितलं माझे आईवडील लहानपणी गेले, मी मावशीकडे आलो, इथे राहिलो, मला एक कविता करायची सवय भगवंताच्या. मला असं वाटत होतं की राजानं सुद्धा राज्यकारभार
भगवंताच्या कृपेने करावा, सगळी प्रजा सुखी व्हावी आणि सगळे संसाराचा अनुभव घेऊन मोक्षाला जावं, म्हणून मोक्षाकरता माझे भगवंताचं द्वारकाधीशाचं गुणानुवर्णन आहे. मग राजा म्हणे तुझ्या जीवनात काय कमी आहे? काही नाही म्हणे, फक्त द्वारकाधीशाचं दर्शन घ्यायचं आहे, जामनगर ते द्वारका. राजानं पाहिलं हा निरपेक्ष आहे, याला भगवंता व्यतिरिक्त दुसरी अपेक्षा नाही आहे, भगवंताविषयी दुसरी अपेक्षा नाही. दर्शन दे रे भगवंता. आपल्याकडे ते पद सुद्धा किती मराठीमध्ये सुंदर आहे, दर्शन दे रे. किती कवी गाऊन गेले त्या पदाला, पण लागलं की माणसाला अगदी तळमळ होते की आपल्याला केव्हा दर्शन होईल, आपल्याला केव्हा दर्शन होईल. तो ईश्वराचा अनुभव येतो, ईश्वराचा अनुभव येतो आणि ईश्वराच्या कृपेने मग आपल्याला ईश्वराच्या तीर्थाचं दर्शन होतं. आता बघा आपलं अयोध्येचं राम मंदिर झालं, पूर्वी आपण जाऊन जन्मभूमीचं दर्शन करून आलो आहे. आता लोकांना असं वाटतं की केव्हा अयोध्या पाहिजे, कारण आता नवीन पद्धतीचं म्हणजे ज्या पद्धतीने करायला पाहिजे या आजच्या काळात त्या पद्धतीनं ते क्षेत्र झालं आहे. कारण तिथल्या लोकांचा उदरनिर्वाह आणि सरकारचं उत्पन्न सगळं या दृष्टीनं क्षेत्र बनलं आहे. रेल्वे जोरात चालली आहे, विमान चाललं आहे, गावामध्ये बसेस इलेक्ट्रिक आहे, सगळ्या आधुनिक पद्धतीच्या, की यात्रेकरूंना जास्त खर्च लागायला नको. लाखो लोक रोज जात आहे. आता 1 लाख लोक त्या क्षेत्राला गेल्यानंतर 1 लाख लोकांमुळे तिथला काय वाढला सगळा व्यवहार आणि तेवढी ऊर्जा निर्माण झाली. आता परवा त्यांनी दिवे लावले अयोध्येमध्ये, तर दिव्यांची ग्रीनेड बुकात नोंद झाली, नुसते दिवे लावले. आता जेव्हा संख्या डिक्लेअर होईल आता 22 जानेवारीला, की त्या 22 जानेवारीपासून या 22 जानेवारीपर्यंत तिथे किती लोक आले ती संख्यासुद्धा नोंद होईल आणि मग आकडा डिक्लेअर होईल की 2 वर्षात इथे किती रक्कम आली आणि त्या रकमेनं तिथलं सगळी व्यवस्था करायची आहे. जनतेने दिलेला सगळ्या जनतेला, परदेशातले विमानं उतरायला लागून गेले अयोध्येवर, सगळ्या देशातून लोक येत आहे, म्हणजे तेवढं चलन वाढलं. आता परवा तुम्ही गयेला पाहिलं ना, किती लोक अमावस्येच्या दिवशी पिंडप्रदान श्राद्ध करायला आता ते तिकडून इकडे आले, इकडून तिकडे जातील. जगाचा व्यवहार वाढला, आपल्या विमानाचं भाडं वाढलं, त्यांच्या विमानाचं भाडं वाढलं, श्रद्धा वाढली. आता हे जाऊन सांगून येतील आम्हाला एकदम शांती वाटली श्राद्ध करायची, पुढच्या अमावस्याला विमानं येतील. कारण असं वातावरण निर्मिती करावी लागते आणि म्हणून आपल्या घरामध्ये मोठ्या लोकांनी वातावरण निर्मिती करावी. वातावरण निर्मितीने माणसाच्या मनामध्ये उत्साह होतो. हल्ली कसं आहे, भोगले की लोक निरुत्साह होऊन जातात, मला काही करावंसंच वाटत नाही, मला काही करावंसंच वाटत नाही, निरुत्साही होतात. आणि जे उद्योगी आहे त्यांना लोक लोभी म्हणतात, म्हणजे अज्ञान आहे ते. सगळंच पैशाकरता नसतं, काही वेळा पैसाही मिळतो आणि आपलं शरीरही कामाने चांगलं राहतं. 4 चौघात गेलं की चांगलं ऐकलं जातं, चांगलं बोललं जातं, ओळख होते, परिचय वाढतो. म्हणजे माणसाची चलनवलन झालं की उन्नती होते. आपण काय करतो, रिकामे बसले की उगाच दुसऱ्या गोष्टी करत बसतो की ज्याच्या योगाने आपल्या मनाच्या ठिकाणी मलिनता येते. म्हणून संत म्हणतात तुझं मन मलिन होऊ नये याकरता भजन कर. ज्या वेळेला इंद्रिय गात्र ही थोडी निकामी होतात त्यावेळेला ईश्वराच्या भजनाचा संग केला म्हणजे भजनाच्या संगानं क्लेश दूर होतात. भजन काय करतं तर पापाचं भंजन करतं. म्हणून त्यावेळेस
यांचं लग्न झालं. राजाने या दोघांना लग्न झाल्यानंतर द्वारकेच्या दर्शनाला पाठवलं. आता राजाच्या द्रव्याने गेले, दर्शन केलं भगवंत द्वारकाधीशाचं आणि तिथे काव्य केलं द्वारकाधीशावर. तिथे जे जे संत होते, बरं यांना काव्य करताना काही लागायचं नाही, असे बसले देवापुढे की लगेच, जसे आपल्याकडे भक्तराज महाराज होते इंदोरचे, यांच्याजवळ एवढी बुद्धी होती, जी स्मृती होती की जिथे उभे राहिले ना किंवा बसले तिथे लगेच आपल्या या स्टेजवर बसले होते प्रवचनाला. बसल्या बसल्या त्यांनी रामापासून जे भजनं केले चालू, म्हणजे बाकीचे लोक खाली लिहायचे, रामाचं भजन केलं, गणपती कसं आहे त्याचं भजन केलं, महादेव तो पंचमुखी अतिसुंदर खोल मंदिरात, 5 मुख वरती गंगा दिसते सुंदर, म्हणजे ते नुसते बसले पण नुसतं असं पाहिलं होतं. दत्ताची मूर्ती सगुण पितळी अतिसुंदर, चिमुकल्या मंदिरात शोभे अतिसुंदर. लोक आश्चर्यचकित झाले होते भक्तराज महाराजांचे पद ऐकून. मारुतीचं दास मारुती उभा अत्यंत भक्ता सुख देण्यास, आंबा देते आशीर्वाद भक्तास, राम चिमुकला विठ्ठल चिमुकला रुक्मिणी गोदर सीता, असे पद रचून टाकले होते त्यांनी. तर ही जी उत्स्फूर्त संत मंडळी असते की ज्यांच्यामध्ये ईश्वरी योजना, त्यांच्यामध्ये शरीरामध्ये दैवी गुण असतात आणि त्या दैवी गुणानं ते सगळं वर्णन भराभर 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 करत असतात. तू मार प्रदक्षिणा, मार प्रदक्षिणा, मार मार, तुझं काम कर. दैवी गुणामुळे त्या शब्दाची निर्मिती होते. म्हणून माणसाच्या शरीरामध्ये दैवी गुण असतात, रजोगुण असतात आणि तमोगुण असतात. तर दैवी गुणामुळे रजोगुण आणि तमोगुण कमी होतात. दैवी गुणामुळे रजोगुण आणि तमोगुण कमी होऊन जातात. म्हणून दैवी गुण वाढवले पाहिजे. आता देवाची उपास आत्मा तो आला बरोबर, मी त्याला म्हटलं तू तुझं काम कर, तू दर बुधवारी प्रदक्षिणा मारतो. मी त्याला थांबवलं नाही, कारण ते दैवी गुण आहे. त्या आनंदात आला तो की आपल्याला प्रदक्षिणा घाला, अरे इथे तर प्रवचन चालू आहे, मग आपला वेळ जाईल, कशा काय प्रदक्षिणा होत. नंतरच्या त्याने ज्या प्रदक्षिणा मारल्या असत्या त्याच्यामध्ये त्याच्या मनामध्ये आणि प्रदक्षिणा मारण्यामध्ये थोडासा आळस आला असता. आता मी त्याला परवानगी दिल्यामुळे एकदम उत्साहित झाला, किंवा गणपतीला मारलं जातं, दादालाही मारलं जातं, प्रवचन चालू आहे, म्हणजे दैवी गुणाला काय आला, उत्साह. हे असं वाटतं. म्हणून असं कोणाला खटकू नये, काही बिघडत नाही, तो शांततेने चाललाय त्याचं वातावरण. दैवी गुण, मी मागे तुम्हाला सांगितलं ना की मला खाली नमस्कार करण्यापेक्षा इथे तुम्ही येऊन केलेला फक्त 2च लोक रोज रेग्युलर करतात, बाकीच्या लोकांच्या लक्षातच येत नाही. कारण ते जे फळ आहे व्यासपीठासहित ग्रंथासहित याचं कारण असतं. म्हणून आपले दैवी गुण वाढले पाहिजे. कारण श्रवण केल्यानंतर तुमचं मन अत्यंत पवित्र असतं आणि पवित्र मनानं झालेला नमस्कार ताबडतोब पोचतो. कोणी कोणी तिथल्या तिथूनही केलं तरी ते चालतं, पण दैवी गुण वाढण्याकरता नमस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे. दैवी गुण असल्याशिवाय मनुष्य लवकर नमत नाही. आणि म्हणून माऊली प्रमाण देते, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. म्हणून प्रत्येक श्लोकाच्या मागे नमो नमः 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 हे जे असतं हे एवढ्या करतात. जेवढ्या वेळा आपण देवाचं नाव आणि नमस्कार करतो तेवढं ते पुण्य नमस्काराचं शिवाय नमः, कृष्णाय नमः, दुर्गाय नमः, हनुमते नमः, शिवाय नमः, दत्ताय नमः, नमा नमा शब्द जेवढा येत जातो तेवढी आपली वाणी पवित्र होते. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय आणि पवित्रची होय देह त्याचा. म्हणून त्यावेळेस यांनी विशिष्ट काव्य केलं आणि सगळ्या संतांनी त्या काव्याचा स्वीकार केला. प्रत्येक मासाची भजनं तयार करून दिली तिथे. आणि तेवढ्या वेळामध्ये ईश्वरदास यांचे गुरु
द्वारकेला अचानक आले. पहा आता कसं योग आहे. म्हणून भट्टाचार्य नावाचे त्यांचे वंशाचे गुरु ते आले आणि त्यांच्या चरणावर याने मस्तक ठेवलं. वारंवार क्षमा मागितली. भट्टाचार्यांना आपल्या घराण्याचे गुरु म्हणून त्याने त्या दिवशी गुरु मानलं आणि ईश्वराचं गुणगान करण्याव्यतिरिक्त दुसरं गुणगान करणार नाही अशी अनुमती घेतली. कारण आतापर्यंत स्वतःच्या बुद्धीनं ते ईश्वराचं गुणगान गात होते, पण आता द्वारकेमध्ये प्रत्यक्षात भगवंतासमोर भट्टाचार्यांचे त्यांच्या घराण्याचे गुरु होते, त्यांनाच गुरु केलं गेलं आणि त्यांच्याकडून भगवंताच्या गुणगानाची हे ठरली. आता अशा प्रकारे हे चाललं असताना त्या राजदरबारातली गोष्ट तुम्हाला सांगितली. अशीच गोष्ट वशिष्ठ आणि विश्वामित्रांची आहे. विश्वामित्रांना सुद्धा असं वाटत होतं जोपर्यंत वशिष्ठ आहे तोपर्यंत आपल्याला मान मिळणार नाही, म्हणून विश्वामित्रांनी सुद्धा वशिष्ठांना मारायचं ठरवलं. पण त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा होती. कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळे अरुंधती आणि वशिष्ठ हे दोन्ही शांत बसले होते आपल्या आश्रमात. अरुंधतीने विचारलं, महाराज आज आकाशात पौर्णिमेला तेज किती सुंदर आला आहे. म्हणे अगं तेज यायला कारण त्या भागामध्ये जो तपस्वी असतो त्याच्या तपामुळे तेज येतं. म्हणजे कोण तपस्वी? म्हणजे आपला विश्वामित्र. तुला म्हण विश्वामित्र तर तुमचं वैर करतो, त्याला वैर करू दे, पण तो चांगला तपस्वी आहे मला कळतं ना. आणि हे विश्वामित्रांनी ऐकलं आणि ते खाली कुदले आणि नमस्काराला आल्यावर वशिष्ठ म्हणाले, या ब्रह्मऋषी. कारण त्यांना कोणीतरी आपल्याला ब्रह्मऋषी म्हणावं असं वाटत होतं. आज वशिष्ठाने ब्रह्मऋषी म्हटल्याबरोबर विश्वामित्राचा अहंकार नष्ट. केव्हा केव्हा आपल्यापेक्षा कोणी मोठं असलं त्याचा मान असेपर्यंत त्याला मिळतो, तो गेला की आपल्याला मिळतो. आपल्या घरात आपले वडील असतात तोपर्यंत आपण तीर्थरूप लिहितो त्यांना. वडील गेले की आपले मुलं आपल्याला तीर्थरूप लिहितात. सोपी गोष्ट आहे. असे काही ज्योतिषांना तुझे वडील असेपर्यंत तुझा भाग्योदय होणार नाही असे सांगणारे ज्योतिषी जगात आहे भरपूर. असं आहे. असं नसतं कधी. उलट आई वडिलांच्या कृपेने क्रूर ग्रह शनी, राहू आणि केतू हे त्रास देत नाही. असं आहे. नाही म्हणजे षडाष्टक आहे. अरे आई आणि मुलाचं षडाष्टक नसतं. षडाष्टक मित्र आणि पती पत्नी यांच्यामध्ये पाहायचं असतं. ज्यांच्या पोटी जन्माला आलं त्यांचं कसं काय षडाष्टक. पण आता ते वाट सोबत येतं आणि आपण तसंच घेऊन फिरतोय हल्ले. मला कोणी विचारलं म्हणून मला समजलं षडाष्टक. मुलं ऐकत नाही तेव्हा त्यांचे दूषित कर्मयोग असतात. आई वडिलांचं ऐकत नाही म्हणून ते तसं वागतात. कालांतराने ते बदलून जातात. म्हणून आई वडिलांची षडाष्टक नसतं. हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण ते एका रक्ताचे स्वगोत्राचे एकाचे षडाष्टक नाही. परकीयाशी संबंध जेव्हा येईल तेव्हा ते षडाष्टकाचा विचार करायचा आहे. म्हणून त्यावेळेस भट्टाचार्यांनी त्यांना आज्ञा दिली की ईश्वराचं गुणगान गायचं. मग ते परत जामनगरला आले. त्यांनी 20 वर्षापर्यंत म्हणजे 1615 पर्यंत जामनगरमध्ये राहिले आणि जामनगरच्या राजाला भगवंताच्या भक्तीचा मार्ग दिला. आणि काय झालं, लग्न झालं आणि त्यांना जामनगर सोडायची इच्छा झाली आणि आपल्या मूळ रावण गावामध्ये येऊन राहिले. राजानं तिथून त्यांना मोठ्या ऐश्वर्यानं जोधपूरपर्यंत रवाना केलं. त्या गावामध्ये ते राहिले. संतती झाली, मुलांना उद्योगाला लावलं आणि मग त्यांनी असं ठरवलं की आता आपण भजनानंदामध्ये काही काळ घालावा. कारण आता सगळं आपलं कार्य थांबलं आहे. म्हणून त्यांनी एका नदीच्या किनाऱ्यावर एका तटावर आपली पर्णकुटी बांधली
आणि ईश्वराच्या भजनाला लागले, म्हणून ते प्रतापी संत झाले. पुन्हा यांना एकदा द्वारकाधीशाच्या दर्शनाची इच्छा झाली, तेव्हा आशानंदजी महाराज आले आणि त्यांना यांच्या पर्णकुटीमध्ये अनेक दिवसापर्यंत त्यांनी ठेवलं. आणि आशानंद महाराजांनी त्यांना विचारलं की महाराज, मलाही परमार्थ करायचा आहे, तर मी काय करू? म्हणे ईश भरोसा रखो आधान ईर्ष दाय. ईश्वरावर विश्वास ठेवा आणि भजन करा. आपल्या तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलंय, ठेविले अनंते तैसेची राहावे. तो ठेवेल तसंच राहावं. आणि पण म्हणे याचा अनुभव येत नाही, म्हणून त्या पर्णकुटीमध्ये यांनी या आशानंदजीला सांगितलं की आता स्वयंपाक करा. तर त्यांनी त्या पर्णकुटीमध्ये पाहिलं तर तांदूळ पण नव्हते, डाळ पण नव्हती. दाल भात खाते रोज सादा. तो बोले आप जल तर रखो, भगवान करेगा. म्हणून त्यांनी ती चूल पेटवली 3 दगडाची, त्याच्यावर पाणी ठेवलं आणि पाणी उकळायला लागलं. आता यांनी हे आनंदजीने आजूबाजूला पाहिलं की इकडे नाही तिकडे नाही, हे कुठे उठत नाही जात नाही का. तेवढ्या वेळात एक माणूस शिदा घेऊन आला. बोले महाराज हमारे तरफ का खाना खाओ. त्याने डाळ तांदूळ काढून दिले. या आनंदजीला कळालं की काही नसताना ईश्वराच्या भजनावर यांनी आपल्याला अचानकपणे डाळ, मग यांनी आता माणसाचा विश्वास बर खाऊ म्हणे, तुम्ही नेहमी आणून देता का शिदा? म्हणे नाही भाऊ, आजच मला बुद्धी झाली, मी आणली आजच. तेही तपास करून घेतला यांनी, कारण आपल्यालाच वाटतं यांना माहिती असेल येणार आहे म्हणून, असं वाटतं आपल्याला. कारण आपलं जे मन आहे हे मन सदोदित, हे वैरी न चिंती ते मन चिंती. आपल्या मनात असे शंका कुशंका येतात. आपली श्रद्धा वाढवण्याकरता यांनी असं ड्रामा केला असेल, ड्रामा. हे अशा पद्धती आहे या. तर त्यांनी सांगितलं की ईश्वरावर विश्वास ठेवा, विश्वास फलभूत होतो. म्हणून अशा प्रकारे ते सगळे डाळ तांदूळ आले आणि त्यांनी उत्तम प्रकार डाळ तांदूळ केला आणि देवाला नैवेद्य देऊन खाल्ला. पुन्हा मनामध्ये होतंच की पुन्हा एकदा द्वारकापुरीला जावं आणि भगवंताचं प्रेमोत्तर व्हावं, म्हणजे पुन्हा आपली भक्ती वाढावी. प्रेम तीर्थयात्रेला कशाकरता जायचं असतं? आपलं ईश्वराबद्दलचं प्रेम. वारी का करायची असते? लोक दरवर्षी वारी, लोक म्हणतात काय दरवर्षी जाता, भागवत दरवर्षी का ऐकता, असं माणसाला वाटतं. पण का गुरुचरित्राचं पारायण करायचं वारंवार? तर आपली जी भक्ती आहे, आपली जी साधना आहे, ती उत्तरोत्तर वाढली पाहिजे. संसारात उत्तरोत्तर सगळ्या गोष्टी घडतात. आपण ज्या मुलावर प्रेम करतो त्याचं आपल्याविषयी प्रेम कमी होत जातं. शेवटी म्हणतो आता ते हातपाय थकल्यांचे यांना देव उचलेल तर बरं होईल. जोपर्यंत तुम्ही कामाचे आहेत तोपर्यंत आपलं उत्तरोत्तर प्रेम कमी होऊन जातं. पण ईश्वर भक्तीमध्ये उत्तरोत्तर प्रेम वाढत जातं. सुखे घालावे गर्भवासी, पुन्हा जन्माला घाल, पण काय करून घेशील? गुण गाई ना आवडी. मला काही मुक्ती नको, काही संपदा नको. संत संग देई सदा. कारण ज्या संत संघाने संरक्षण होतं तो संत संघ मागितला आहे. म्हणून पुन्हा द्वारकेचं प्रेम निर्माण झालं आणि हे दोघेही संत पुन्हा आता मागच्या वेळेस जे जसं काही केलं तसं न करता आपल्या पायी तीर्थयात्रेला निघालेले आहे की परत द्वारकेला जायचं आणि भगवंताचं प्रेम वृद्धिंगत करायचं. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाय घडली सेवा काही. मस्तकी तो जाणा ठेविला कर. कोण आहे?
ते